एक घनदाट जंगल होतं. या जंगलाच्या अगदी टोकाला एक छान आणि स्वच्छ तळं होतं. या तळ्यामध्ये अनेक मासे राहायचे. मासे भरपूर असल्यामुळं इथे राहणाऱ्या बेडकांची मात्र खूप मजा असायची. तसंच हे तळं मनुष्य वस्तीच्या जवळ असल्यामुळं येथे वाघ, सिंह, हत्ती यांसारखे मोठे मोठे प्राणी अजिबात फिरकत नसत. तळ्याच्या काठावर हिरवीगार झाडं आणि गवत असल्यामुळं फार तर ससा, कासव आणि माकड यांसारखे प्राणी फक्त इथे असायचे. ह्याच तळ्यामध्ये एक बेडकी तिच्या 2 पिल्लासह राहायची. ह्या बेडकीला आपल्या सौंदर्याचा आणि शक्तीचा अतिशय गर्व होता. तिला असं वाटायचं की आपल्यापेक्षा सुंदर आणि शक्तिमान या जगामध्ये कोणीच नाहीये. सतत ती आपल्या पिल्लांना ह्याच गोष्टी सांगायची की मी कशी शक्तिवान आहे. ह्या जगात माझ्यापेक्षा शक्तिवान असा प्राणीच नाहीये, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. त्यामुळं बेडकीच्या पिल्लांनाही असंच वाटायचं की जगात सगळ्यात मोठा प्राणी म्हणजे आपली आईच आहे. आईचं हे बोलणं ऐकून नेहमीप्रमाणे पिल्लं पुन्हा खेळायला तळ्यात निघून गेली. असंच खेळता खेळता त्या तळ्याच्या काठी एक बैल त्या दिवशी आला. हिरवगार गवत बघून त्याची परत जायची इच्छाच होईना. बराच वेळ तो बैल तिथेच चरत उभा होता. अचानक त्या बेडकीच्या 2 पिल्लांचं लक्ष त्या बैलाकडे गेलं. आपली आईच हाच सगळ्यात मोठा प्राणी आहे असं माहीत असणाऱ्या बेडकीच्या पिल्लांना हा मोठा प्राणी बघून अतिशय भीती वाटली. भयंकर घाबरली दोन्ही पिल्लं, कारण त्यांच्या दृष्टीनं त्यांची आई हाच सगळ्यात मोठा प्राणी होता. हा कुठला मोठा प्राणी आला असेल बरं? एवढा मोठा प्राणी जगात असू शकतो का? असे असंख्य विचार त्यांच्या डोक्यामध्ये चालले होते. इकडे बेडकी नेहमीप्रमाणे आरशात बघून मीच कशी सुंदर, मीच कशी शक्तिवान अशा विचारामध्ये मग्न झाली होती. तेवढ्यात ती दोन्ही पिल्लं तिथं पोहोचली. आपल्या पिल्लांना घाबरलेलं बघून बेडकी त्यांना म्हणाली, काय रे, एवढं घाबरायला काय झालं? अगं आई, आज तळ्याच्या काठी खेळत असताना आम्ही खूप मोठा प्राणी बघितला. एवढा मोठा प्राणी अख्ख्या जगात नसेल. तुझ्यापेक्षा सुद्धा खूप मोठा होता तो प्राणी. तुझ्यापेक्षा मोठा प्राणी होता हे ऐकल्यावर बेडकीचं डोकं फिरलं. खबरदार, माझ्यापेक्षा मोठा प्राणी या जगात असूच शकत नाही. पिल्लं म्हणाली, नाही ग आई, खूप मोठा होता, खरंच खूप मोठा होता तुझ्यापेक्षा. छे छे, माझ्यापेक्षा मोठा कोणी असूच शकत नाही. नाही ग आई, खूप मोठा होता. काही केल्या बेडकीला हे काही मान्य होईना की आपल्यापेक्षा कोणी मोठं असू शकतं. पिल्लं बराच वेळ त्यांच्या आईला समजावून सांगत होती की नाही गो, ह्याच्यापेक्षा खूप मोठा प्राणी होता. शेवटी बेडकीनं तिचं अंग फुगवायला सुरुवात केली आणि पिल्लांना म्हणाली, बघा, ह्याच्यापेक्षा मोठा होता. नाही ग, ह्याच्यापेक्षा खूप मोठा होता. मग बेडकीनं अजूनच अंग फुगवायला सुरुवात केली. बघा, एवढा मोठा. नाही ग, नाही, अजून खूप मोठा. बेडकी अजूनच फुगायला लागली. घाम फुटायला लागला तिला. बघा, एवढा मोठा होता का ह्याहून मोठा होता? नाही ग आई, अजून खूप मोठा होता. आपल्यापेक्षा कोणी मोठं असू शकतं ही संकल्पनाच त्या बेडकीला सहन होईना. तिनं अंग इतकं फुगवायला सुरुवात केली की शेवटी आता पिल्लांना भीती वाटायला लागली. बघा, एवढा होता. नाही नाही, अजून मोठा होता. आई, बास कर. नको आई, नको नको, बास बास. शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. त्या गर्विष्ठ बेडकीनं तिचं पोट एवढं फुगवलं की शेवटी फुग्यासारखे त्याचे तुकडे तुकडे झाले. काहीही झालं तरी शेवटी बेडकीला बैला इतकं मोठं होता येणं शक्यच नव्हतं. अतिगर्वामुळे शेवटी बेडकी आपल्या प्राणाला मुकली. बिचाऱ्या पिल्लांना मात्र आपली आई मरण पावल्यामुळे रडत बसावं लागलं. तात्पर्य असं आहे गोष्टीचं की कधीही आपल्या शक्तीचा अति गर्व करू नये. आपल्यापेक्षाही श्रेष्ठ प्राणी जगात असू शकतात, त्यामुळं आपली मर्यादा प्रत्येकानं ओळखली पाहिजे. नाहीतर आपली अवस्था देखील याच गर्विष्ठ बेडकीप्रमाणे होऊ शकते. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर अशाच गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.